गावाकडं आलं की मस्त असं मन रमवून जातं. सगळं असं दृश्य बघायला भेटत नाही. आपण राहतो शहरात. शहरात काय सारखं घरातल्या घरात सगळं असतं. पण इथं बाहेर आलं असं बाहेरचं वातावरण हे कसं असतं गावाकडलं बघू शकता. आता सकाळचे इथं किती वाजलेत माहिती आहे का? 8 वाजलेले आहेत. 8 वाजता मस्त असा सूर्योदय झालेला आहे बघू शकता. मस्त असा सूर्याची किरणं, मस्त असं सनसेट असा तयार झालेला आहे बघू शकता. की छान वाटतंय बघा सकाळ सकाळ एकदम असं मन प्रसन्न होऊन जातं. छान अशी नारळ झाडं, मस्त शेती, थंडगार अशी हवा मस्त येतं. आता बघू शकता धारा पाणी सकाळचे चालले, खूप गडबड चाललेली आहे. तिथं माझे चुलते आणि माझा भाऊ आहे ते त्यांचे ना म्हशीची धारा काढत आहेत बघू शकता. ते एकदम असं दूध कसं डायरेक्ट आपण कासातलं म्हशीच्या काढलं की डायरेक्ट आपण लगेच चहा बनवायचं सगळं म्हणजे ताजं ताजं असं गावाकडलं एकदम फ्रेश वातावरण मस्त असं त्यांची ना म्हशीची धार चाललेली आहे. तिकडे ते मोबाईल बघत आहे. इकडे बघू शकता मला सकाळ सकाळ असा गावाकडला छान सुंदर असा व्हिडिओ काढा. हे त्यांच्या म्हशीचा गोठा आहे असा ओपन म्हैस आहे असा. आणि चला तर मग आम्ही ना गावाला गेलो होतो कारण आमचे वडील आणि चुलते ना वनवासाला गेले होते. मग ते गावात रामायण ठेवलं होतं. मग त्यासाठी आम्ही गेलो होतो गावाला. छान असं मस्त रामायण झालं गावात. खूप छान कार्यक्रम झाला. नंतर मग इथं रात्रभर त्याला जागावं लागतं. जे असे वनवासाला जातात ना ते रात्रभर असे उभे राहतात. आणि मग आपण पण त्यांच्या मागं देवाला घेऊन उभा राहावं लागतं रास्त्यात. मग रास्त्यात रामायण आपलं चालू असतं सकाळ पहाटेपर्यंत. इथं छान म्हणलं आता ह्याच्या धारा पाण्या चालल्या, चला मस्त असा व्हिडिओ काढावं. इथं छान बघा शकता हे जलशी गाईचं हे अंतुला आहे हा. तिकडं पलीकडं गावरान गाईचं असं खोंड आहे बघा शकता. किती छान पांढरं शुभ्र किती छान आहे. आणि नंतर इकडं हे मोबाईल बघत होते मस्त. आता इथं त्यांना आंघोळ करायची मस्त. आता पोहायला जाणार आहे इथं छान. आता मग मी ब्रश नाही करायचं. मला म्हणले मस्त असं लिंबाचं पाला ते काय लिंबाचं हे घ्यायची काडी आणि त्याने दात घासायचे. इथं आमची भाऊजाई मस्त शेणं काढतात अंजली. मस्त शेण वगैरे तिथं चालले सकाळच्या पारी हेच कामं चालतात. धारा पाणी शेण वगैरे काढायचं, गुरांचं खायला वगैरे टाकायचं. हेच त्यांचं 12 वाजेपर्यंत काम चालतं. इथं आमचा भाऊ हे पण चाललं आहे झाडलोट. एकाने झाडायचं एकाने शेण भरायचं. सकाळ सकाळ खूप छान असं प्रसन्न वातावरण चालतं. उठलं की त्यांची हीच कामं असतात. उठलं की आपल्याला काय असतं आमचं उठलं की स्वयंपाक पाणी, मुलांचं आवरायचं, शाळेत जायचं. तसं ह्यांचं रोजची ड्युटी असती. चला तर आता मस्त छान असा व्हिडिओ बघत जा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा. असेच नवीन नवीन छान व्हिडिओ तुम्हाला शेअर करीन. आणि मस्त आपल्याला उन्हाळा काम पण करायचं आहे. आता उद्या गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याची पण आपल्याला तयारी करायची आहे छानशी अशी. म्हणलं चला तर आता छान असं तुम्हाला व्हिडिओ चालू केलेला आहे सकाळ सकाळ. इथं आता छान बघू शकता कसं वाटतंय गावाकडलं वातावरण. आम्ही गावाला कुठं राहतो एका ताईंनी कमेंट केली तर आम्ही ना सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा तालुक्यात तिथं राहतो. मशीन अंजली कडबा कुठची मशीन आहे ना. हे काय किती गोल आहे ना. हो ना ही दमाने पुढं पुढं पडतं का ते बारीक चुरावून. हा ना काय वाया जात नाही ना पण त्यांनी. हा ना तोडाय नको काय नको. अडवळ चांगलं आहे अगं कंस. हा दमाने करीत जा. दमाने करीत जा कडब कुटीचं. ही आमचं झाडं बघू शकता मस्त.
माझ्या माहेरातला हे व्हिडिओ आहे. छान आता तिने अंजली शेण वगैरे काढलं, मस्त धारा वगैरे काढलं. हे वातावरण सगळं असं आपल्याला गावाला आल्यावरच असं अनुभवायला भेटतं. गावाला आल्यावर खूप प्रसन्न वाटतं, असं हिरवंगार शेत पाणी असल्यावर ना खूप अशी वेगळीच मजा वाटते. आता इथं पोरं आहेत ना, बघू शकता मस्त आता सकाळ सकाळ पोहणं चालले. आता सकाळचे आता 8 साडेआठ वाजलेले आहेत. छान आता इथं पोहणं चाललं आहे पोरांचं. वरनंच उड्या टाकतात. कॉन्फिडन्स बा किती पोरांना पोहायला यायला लागलं. गावाकडलं वातावरण हे बघून असं एकदम मन प्रसन्न होऊन जातं. आता प्रणव मला मम्मी मी उडी टाकतो, बघू शकता इथं मस्त देव मुटका टाकतो. मुटका नको मला, मी खूप काय असं मारतो वरनं. खूप आता उन्हाळ्यात पण असं कडक आहे ना, त्यामुळं असं थंड चांगलं वाटतं पोहलं ह्याच्या विहिरीत. ह्याच्यात बघू शकता मस्त असं निवळचं मस्त असं पाणी आहे. सगळ्यांचंच पोहायचं ह्याचं चालले. ह्यांनी पण उडी मारली. हे पण सगळ्या सकाळ सकाळ आज पोहत होते. आणि आता आम्ही गावाला कशामुळे गेलो होतो तर आमच्या वडीलना वनवासाला गेले ते वडील आणि चुलता. मग ते रामायण लावलं होतं गावात पण. मग त्यामुळे आम्ही गेलो होतो. मस्त छान असा कार्यक्रम झाला मस्त गावात पण असा. मग इथं आता दिदी आमची म्हणजे दिदी पोकी दिदी म्हणजे नको बाई आत्या मला शाळेत जायचं आहे, डोकं विचारते ती. नाही, तिने घरीच आंघोळ केली, नको म्हणली पोवायला. चालते. पुन्हा इथं नंतर मग सगळी पोहत होते. मग हे दिदीला बारकीला म्हणलं तू पोव की गं, तर म्हणली हां मी पण पोहणार आहे. मग ते लागला तेच का त्या दोघी राहिल्या त्या पोवायच्या. हिला काय आता बारकीला येत नाही पोवायचं, ती काय पोहत आहे. हे पण आता पोहत होते मस्त साबण लावून. बघा टँकला काय करतात शहराला तेवढ्यापुरतं, म्हणजे आपलं कधी पण पोवायचं बिगर पैशाचं. टँकला पैसे देऊन पोवायचं, म्हणजे गावाकडलं सुख वेगळंच वातावरण असतं. छान आता इथं मस्त सकाळ सकाळ प्रसन्न वातावरण आहे. छान असा सूर्योदय झालेला आहे. इकडं आहे केळीची फॅक्टरी आहे. तिथं अशी केळीची ना रोपं तयार होतात. आमच्या शेजारीच आहे अशी फॅक्टरी. तिथं केळीचे ना रोप असे बारीक तयार होऊन विकले जातात. तिथं आता मोठलेट अशी नर्सरी तिथं केळीची.